तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग या चॅनलवरती। तर आज आपण चाललो आहे देवीचे दर्शन घ्यायला। ते पण आपण आज चालू करणार आहे रे रोडवरनं, पण आता आलेलो पेट्रोल भरायला इथे। तर चला निघूया आता डायरेक्ट देवीचे दर्शन करायला। आज पहिलाच दिवस आहे, तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही पण आमच्यावर देवीचे दर्शन घ्या। चला भेटूया आपण डायरेक्ट रे रोडला। रोडला आलात ना, खूप स्ट्रगलच आहे इथे। गल्ली गल्लीत मूर्ती बसते। आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे रे रोडच्या आईकडे। इकडं आपल्याला सर्वांना विचारत जावं लागणार आहे। पूर्ण कन्फ्युजिंग जागा आहे, कुठला गल्ली बाहेर पडते काय समजतच नाही। या गल्लीत ना वाटतं आलेलं। मला विचारणार रे रोडच्या आई बाबांनी कुठे बसते? यावाला सरळ रस्त्याची वाट आहे मुंबईत। तर रस्ता चुकला थोडा, तर इकडनं आपला राईट मारून दुप्पट खाबट रस्त्यावरनं परत जायचं। वर खाली एवढ्या मोठ्या मूर्त्या कशा इकडनं घेऊन जातात, फुल स्ट्रगल आहे। आपल्याला बोललं लेफ्ट मारायला। चला डायरेक्ट मंडपाच्या इथे जाऊन भेटूया। पण आलो आहे मूर्तीच्या इथे, रे रोडची महाराणी बघू शकतात मूर्ती। आलात तर नक्की विजिट करा इथे रे रोडला। मला रे रोडच्या महाराजांच्या इथे बघू शकता डेकोरेशनचं काम अजून बाकी आहे, थोडं चालू आहे, पण अप्रतिम मूर्ती आहे। इथलं डेकोरेशन पण दरवर्षी चांगलंच असतं। साईडला अजून डेकोरेशनचं थोडं काम बाकी आहे। जाऊया पुढच्या मूर्तीकडे। महाराणीच्या इकडनं निघालं रे रोडची महाराणी। तसंच जर पुढे आला 2 मिनिटाच्या अंतरावरती एकदम सुंदर मूर्ती आहे अशी रे रोडची कुलस्वामिनी। बघू शकता ही मूर्ती पुढे पाठीच आहे। पाठच्या साईडला रे रोडची महाराणी, 2 मिनटं चालत पुढे रे रोडची कुलस्वामिनी। अशा अप्रतिम मूर्त्या आहेत।
पहिलाच दिवस आहे नवरात्रीचं, त्यांचं थोडंसं काम चालू आहे. जाऊया नेक्स्ट लोकेशनला, पुढेच आहे. आपण आलो आपल्या तिसऱ्या देवीच्या दर्शनाला, रेरोडची आई भवानी. अजून थोडं डेकोरेशनचं काम चालू आहे इथलं, ती बघू शकतो. आता आपण आलो आहे रेरोडची मा या मंडपाच्या इथे. रेरोडमधले चौथी मूर्ती आहे. अजून पूजा व्हायची आहे. गरुडावरती आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा रेरोडला या. खूप अप्रतिम मूर्ती आहे तिथे. चला म्हणजे आपल्या पुढच्या देवीच्या दर्शनाला. तर आपण आता रेरोडच्या देवीचे म्हणजे सर्वकडचे दर्शन घेतलेले आहे. तर आपण निघालो आहे खेतवाडीला. खेतवाडीच्या इथे जाऊन आपल्याला मूर्त्या बघायच्या आहेत. खेतवाडी 12वी गल्ली, ती पण खूप अप्रतिम मूर्ती आहे. ती पण आपण आज विजिट करूया. चला तर खेतवाडीला चला. खड्डे बघा, रस्ता कमी आहे, खड्डेच जास्त तिथे रेरोडमध्ये. चला डायरेक्ट खेतवाडीला जाऊन भेटूया.
आता आपण येऊन पोचलो आहे खेतवाडीला. बघू शकता. आता जाऊन दर्शन घेऊया देवीचे. चला डायरेक्ट मंडपाची तिथे जाऊन भेटूया. आपण आता आलो आहे खेतवाडी 12वी गल्लीला. आणि अजून पूजा बाकी आहे. बघू शकतात मूर्ती तुम्ही. तुम्हा सर्वांना देवीचे दर्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपण ब्लॉग घेऊन येत राहूया. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत